आता तर काय आहे, सत्यजित आहे ते आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सत्यजित आमदार आहे आपल्या हाताशी. तो आपल्याला त्याच्यावर जबाबदारी द्याल ते काम तो पाहिजे. ज्या ताई आहे ती तुमच्या बरोबर सुखदुःखात राहील, काही काळजी करू नका. भक्कमपणे फिरत राहील तुमच्या बसला. काढून टाका थोडस. तेव्हा त्या दिवशी आता विषय दुसरी जोडलाय. त्या दिवशी असं वाटलं की काय ठीक आहे, इतिहास आपली दोन तर चांगलीच घेणार आहे ना. इतिहास म्हणेल का रे त्यांचा 40 वर्षाचा कालखंड हा सुवर्ण काळ होता या सगळ्या तालुक्याकरता, असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. तो असा इतिहास म्हणाल. लोक म्हणतील नाही नाही चांगला काळ होता, ते सुद्धा म्हणतील. जे म्हणतील ना शेवटी काय. आता तर आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वरी सगळेच म्हणतात संत ज्ञानेश्वरी मोठा संत. त्रास दिला असेल ते म्हणू शकतात. आता काय अडचण हेच लक्षात घ्या. म्हणून मी असं मस्त होतो. पण ज्यावेळेस रात्री डोकं टेकवलं ना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली. एखादा बाप असतो आणि तो विचार करतो की आपण एवढं कमावलं, हे वैभव तयार केलं, हे सगळं केलं, पण आपण गेल्यावर पुढे काय होणार या वैभवाचा असा विचार तो करीत असतो. बरोबर आहे ना. तसा विचार माझ्या मनात येऊन गेला की सगळं केलंय आपण, घडी बसवलीये, सुराज्य तयार केलंय, हे शांत सुव्यवस्था आहे, आनंदाचं वातावरण आहे, बंधुभावाचं वातावरण आहे. थोडंफार काय असेल राहण सांगतं ते संसारात चालतं तसं इथं चाललेलं आहे. एवढ्या संस्था चांगल्या चाललेल्या आहे, बाजारपेठ माझी खुललेली आहे, प्रत्येक माणूस सुखी आहे, करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, अर्थव्यवस्था चांगली केली आहे, हे केलंय. पण हे पुढे कसं जाणार. ज्यांनी मोडायचं ठरवलं त्यांच्या हातात हत्यार आले. आणि मग मात्र मला थोडीशी काळजी वाटून गेली. खरं सांगतो रात्री की जे उभं केलं ते टिकवायची जबाबदारी अजून भक्कमी. तब्येत चांगली आहे, 18 तास काम केलं, अडचण नाही. मी तुमच्याबरोबर काम करत आहे, काम आता तुम्हाला करावं लागेल. हे सांगतो तुम्हाला करावं लागेल हे काम. कारण हे टिकवायची, ही घडी टिकवायची, आपल्याला ही व्यवस्था टिकवायची, इथलं राजकारण चांगलं टिकवायचं, सुव्यवस्थेचं राजकारण करायचं, द्वेषाचं राजकारण करायचं नाही, अर्थव्यवस्था चांगली करायची, सुख गरीबाच्या घरी आणखी चांगल्या पद्धतीने आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला निळवंड्याचं पाणी दिलं पण अजून काम राहिलं बाकी. ते म्हणजे पाणी उतारा का गेलंय, चढाचं काय, हा प्रश्न सगळ्यांचा होता. मी होतो 5 वर्ष त्याच्यावर काम करीत होतो, पाणी परवानगी घेत होतो. कशा पद्धतीने चढावरचे जे राहिले त्यांना पाणी देता येईल याचा विचार करीत होतो, प्लॅन त्याचा तयार करत होतो. मला काळजी वाटून गेली आता काय होणार. पण ते आपल्यालाच करावं लागेल हे तुम्हाला सांगतो, दुसरा कोणी करू शकत नाही. पाणी पळवायचा कार्यक्रम झाला नाही म्हणजे मिळवली ती काळजी घ्यावं लागेल.